आदरणीय किसनराव चव्हाण सर यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्यावं. विश्वाला शांततेचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध जातीतील तरुणांना एकत्रित करून रयतेचं कुणब्यांचं राज्य निर्माण करणारे आमचे राजे छत्रपती शिवराय या देशामधील कोट्यावधी बहुजनांना शिक्षणाची द्वार खुली करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आज देशभर नव्हे तर जगभर साजरी होत आहे. असे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, माता अहिल्या, माता सावित्री, माता रमाई आणि ज्याने ज्याने या देशातल्या बहुजनांना दुःखातून, दारिद्र्यातून, गुलामीतून, अज्ञानातून बाहेर काढलं अशा सर्वच परिवर्तनवादी विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. आज पाथर्डी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या या भागाचे आमदार सन्माननीय मोनिकाताई राजळे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष अभयजी आव्हाडसाहेब, चौगाव पाथर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसादजी मचेसाहेब, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष उद्धवजी नाईक, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक मुटकुळे साहेब आणि उपस्थित सर्वच, त्याचप्रमाणे ज्यांनी तासभरापासून अत्यंत सुंदर सुश्राव्य अशा पद्धतीचा हिमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला असे गाडेकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी, उत्सव समितीचे सर्वच, कुणाचाही नामोल्लेख या ठिकाणी करत नाही पण सर्वच माझे सहकारी मित्र, उपस्थित भावांनो आणि बहिणी, मोठ्या उत्साहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज साजरी होत आहे. खेड्यापाड्यापासून तर जगभर, साता समुद्राच्या पलीकडे अनेक देशांमध्ये, अनेक राष्ट्रांमध्ये बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचा विचार हा ऊर्जा देणारा विचार, जगानं तो विचार स्वीकारला. ज्यांना ज्यांना आपल्या शोषणातनं बाहेर पडायचं, असे सर्व शोषणग्रस्त जो वर्ग आहे, जगभरातला नाही वर्ग ज्याला आपण म्हणतो, अशा सर्व वर्गाला बाबासाहेबांचा विचार आपला असावा. इथले भांडवलदार असतील, इथला ब्राह्मणवाद असेल, इथला जातीवाद असेल, याच्यातनं मुक्त व्हायचं असेल, स्वावलंबी जीवन जगायचं असेल, प्रतिष्ठेचं, मानाचं, सन्मानाचं जीवन जगायचं असेल, तर तो अंतकरणापासून बाबासाहेबांचा विचार सुरू, नुसतं बोलून नाही. काही लोक कथनीमध्ये बाबासाहेब सांगत असतात, करणीमध्ये बाबासाहेब असतात. जो कथनीमध्येही बाबासाहेब सांगतो आणि करणीमध्येही बाबासाहेबांचं विचाराचं आचरण करतो, मला असं वाटतं की त्याला पुन्हा पुढेही झुकावं लागत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला जो विचार दिलेला आहे तो विचार हा क्रांतीचा विचार, तो विद्रोहाचा विचार, तो बंड करायला शिकवतो, प्रचंड ऊर्जा देणारा तो विचार. 100 वर्षापूर्वीचा जर इतिहास आपण बघितला, त्या काळामध्ये बाबासाहेब परदेशामध्ये, अमेरिकेत शिकले, इंग्लंडमध्ये शिकले, जर्मनीमध्ये शिकले. आज आपल्याला राजधानी जायचं म्हटलं तरी 17 वेळेस विचार करावा लागतो की राहायचं कुठे. 100 वर्षापूर्वी बाबासाहेब परदेशामध्ये जातात, 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 11 महिन्यामध्ये पूर्ण करतात. प्रचंड ज्ञानाकांक्षी, म्हणजे एखाद्या तहानलेल्या माणसाला उन्हाळ्याचे दिवस आहेत, तप्त ऊन आहे, प्रचंड तहान, तृष्णा लागलेली आहे, अचानक कुठेतरी माठ दिसावा आणि आधाच्या सारखे त्याने पाणी प्यावं. तशा पद्धतीनं वर्षानुवर्ष ज्या समूहाला ज्ञानापासून वंचित ठेवलं गेलं, अशा समूहाचा प्रतिनिधी बाबासाहेब, जेव्हा त्याला संधी मिळाली ज्ञान घेण्याची, आधाशासारखं ज्ञान घेतलं. 18 तास बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन आल्यानंतर या देशातली जी समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेचा अभ्यास केला गेला. जेव्हा बाबासाहेबांना
अगोदरच्या सगळ्या लढाईमध्ये मी जाणार नाही, बोलणार नाही, तो सर्वस्कृत इतिहास. पण जेव्हा संविधान सभेवरती बाबासाहेबांना जायचं होतं तेव्हा त्यांना महाराष्ट्रातून जाता नाही, त्यांना बंगाल प्रांतातून जावं लागलं, तिथं उभं राहावं लागलं, तिथून निवडून यावं लागलं आणि मग ते संविधान सभेवरती गेले. संविधान सभेवरती गेल्यानंतर लोकांचा थोडा गैरसमज की भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, मग बाबासाहेब कोण? संविधान सभेमध्ये जी काही एक वर्किंग कमिटी होती, ड्राफ्ट कमिटी, मसुदा तयार करण्याची जी कमिटी होती, ती कमिटीवरती बाबासाहेबांना घेण्यात आलं. बाबासाहेबांनी तो मसुदा तयार केला, कारण संविधान सभेमध्ये तो ड्राफ्ट मांडल्यानंतर या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा, त्यांना हक्क अधिकार देणारा तो मसुदा होता आणि तो सर्वसंमतीनं पास झाला. या देशामधली हजारो वर्षापासूनची जी गुलामगिरी होती, जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, जी जातीची उतरट होती, ती बाबासाहेबांनी एका रट्ट्यामध्ये, कोणताही युद्ध केला नाही, ना हातामध्ये कोणतं हत्यार घेतलं, कोणतंच आयुध घेतलं नाही, ना गदा घेतली, ना सुदर्शन चक्र घेतलं, ना शिवधनुष्य घेतलं हातामध्ये. आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती, ज्ञानाच्या जोरावरती काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून जग बाबासाहेबांना स्वीकारतात. जो अर्धपोटी आहे, जो लढतोय, ज्याला काहीतरी पाहिजे आहे, ज्याला अजूनही 2 वेळची भ्रांत आहे, तो बाबासाहेबांचा विचार जवळ करतो. मला असं वाटतं की आजच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांचं जे मिशन, जयंती साजरी करतो, उत्सवात करतो, जल्लोष केला पाहिजे. सकाळपासून मी पण 3-4-5 कार्यक्रमात प्रचंड जल्लोष आहे, उत्साह. आपल्या अंगावरती कापडं बाबासाहेबांच्या, आपल्या डोक्यावरचं जे छत आहे ते बाबासाहेबांचं. आपण ज्या गाडीमध्ये बसतो, मी सकाळी गाडीत बसतो साहेब, मी गाडीत बसल्यानंतर मला माझ्या आईबापाची आठवण झाली, बाबासाहेबांची आठवण झाली की बाबासाहेब नसते तर डोईवरचं छत काय, गाडी सुद्धा बसायला मिळाली नसती. या बाबासाहेबांना जेव्हा बाबासाहेब आणि त्यांची भावंड बहिणी त्या बैलगाडीतनं चालल्या, प्रचंड अस्वस्थ करणारा तो प्रसंग आहे. आपण बाबासाहेबांचा एक एक प्रसंग अनुभवला ना, मला असं वाटतं की आपल्याकडे जो मुरदाडपणा आलेला आहे, मुरदाडपणा, फक्त 14 एप्रिलला जमा व्हायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा 364 दिवस झोपायचं, बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जायचं नाही. आजच्या जयंतीच्या निमित्तानं छातीवरती हात ठेवून सांगितलं पाहिजे, जो स्वतःला भीमसैनिक म्हणतो, जो बाबासाहेबांचा आंबेडकरी अनुयायी स्वतःला, त्याने छातीवरती हात ठेवला पाहिजे, बाबासाहेबांच्या नजरेत नजर मिळवली पाहिजे. त्या काळात हिंमत नाही झाली कुणाची बाबासाहेबांच्या नजरेत नजर मिळायची. आज आपल्यात हिंमत आहे का बाबासाहेबांच्या नजरेत नजर मिळायची, की बाबासाहेब तुमचं मिशन मी पुढे घेऊन चाललोय म्हणून. मित्रांनो, बैलगाडीमध्ये बाबासाहेब आणि त्यांची भावंड, डोक्यावरती सूर्य होता, उन्हाळ्याचे दिवस होते, तप्त ऊन होतं, आग ओकत होतो तो सूर्य. परंतु जेव्हा बाबासाहेबांनी त्या भावंडाची जात त्या गाडीवानाला समजली, तेव्हा त्या गाडीवानाने विचार सुद्धा केला नाही की भावंडांच्या, मुलांच्या, लेकरांच्या पायामध्ये वाहन चक्र नाही आहे, त्या रस्त्यावरती उतरून द्यावं, काय करतील, कसं जातील. पण त्यांनी जात बघितली आणि त्या भावंडांना त्या चालत्या गाडीतनं तप्त उन्हामध्ये उतरून दिला. कोणत्या जातीत जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातामध्ये. कर्तृत्वानं माणसं मोठं होत असतात, जातीनं नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध या भूमीत जन्माला आले, पण आज 29 सहस्त्र बुद्धाच्या विचारावरती उभी आहेत. त्याचं कारण काय, तर त्यांनी तो विचार स्वीकारलेला. बाबासाहेब इथं जन्माला आले, पण बाबासाहेबांचा विचार परदेशामध्ये स्वीकारला. तर सरांनी सांगितलं की सिम्बल ऑफ नॉलेज, त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती बाबासाहेबांचा पुतळा असणार. आणि आज आपल्याकडे आपण जातीमध्ये बंदिस्त करतो, बाबासाहेबांची जात नाही, महापुरुषांची जात नाही बघितली. आणि म्हणून आज जयंतीच्या निमित्ताने मिशन पुढे घेऊन जायचं असेल आपल्याला, बाबासाहेब ज्याच्या ज्याच्यासाठी लढले, बाबासाहेबांचा समग्र लढा बघा, विद्वत्तेच्या, ज्ञानाच्या जोरावरती त्यांनी इथल्या शोषित रहित समाजासाठी लढा दिलेला. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का? बाबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटी एक वाक्य जे उद्धृत केलेलं आहे तेच या ठिकाणी मी बोलणार आहे. बाबासाहेब म्हणतात की जेव्हा या देशामध्ये जातीवरती आणि धर्मावरती राजकारण केलं जाईल, राजकारण करावं, समृद्ध अशी लोकशाही, जगातली समृद्ध अशी लोकशाही आपल्या भारत देशात. पण बाबासाहेबांनी एक धोका त्या काळात सांगितला की जेव्हा जातीवरती आणि धर्मावरती राजकारण केलं जाईल, तेव्हा सर्वात प्रथम
लोकशाही धोक्यात येईल आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्य धोक्यामध्ये येईल या देशाचं. मला असं वाटतं की प्रत्येक जात हे आज बेट झालेला आहे. बाबासाहेबांना हे अभिप्रेत नव्हतं. बाबासाहेबांना समता असलेला, बंधुभाव असलेला, जिथं स्वातंत्र्य आहे, जिथं न्याय आहे, जिथं शांतता आहे, अशा पद्धतीची समाज व्यवस्था बाबासाहेबांना अभिप्रेत होती. मला असं वाटतं की त्या दिशेनं वाटचाल आहे का? आपण त्या दिशेनं वाटचाल करणार आहोत का? काय आहे आज समाजामध्ये? आपले हक्क अधिकार आबाजी ठेवलेत का? आपण चिंतन करणार आहोत का? मनन करणार आहोत का? काय रोज घटना घडतात? ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला, फंडामेंटल राईट दिले, तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, लिहिण्याचा अधिकार दिला, तेच अधिकार काढून घेण्याचं सत्र सुरू झालेला. कदाचित आम्ही सगळे अभ्यास करतोय, आम्ही वाचतोय. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण असा एक कायदा येऊ घातलेला आहे की त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही गुलामगिरीकडे वाटचाल करणार आहे. तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही. आज आंदोलन तरी करता येतं, रस्त्यावरती तरी बसता येतं. आमदार मॅडमकडनं काही मिळालं नाही तर आमदार मॅडमची गाडी तरी अडवतं की आम्हाला लोकशाहीमध्ये. पण असा जर कायदा आला उद्या भविष्यामध्ये तर ते आंदोलन करणारं निवेदन जरी गेलं अरविंद होतं, उचलायचं जेलमध्ये, मुठपळे साहेब लगेच येतील आणि 7 वर्ष जेलमध्ये टाकून देतील. कायदा येतोय, काय होईल माहित नाही. पण बाबासाहेब पुढे खासदार होते का? बाबासाहेब खासदार होते का? सगळं चित्र दोनदा उभे राहिले, दोनदा पडलं बाबासाहेबांना. विद्वान माणसं पण चालत नाही, विद्वान माणसं चालत नाही, सभागृहामध्ये असता कामा नये. दोनदा पराभव बाबासाहेबांचा केला. खासदार नसताना देखील बाबासाहेबांनी या देशाचा इतिहास बदलवला आणि शेवटच्या माणसाला देखील माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला व दिली प्रतिष्ठा दिली. त्यामुळे आपले खासदार नसतील तरी चालेल. बाबासाहेब म्हणतात संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये आपलं प्रतिनिधी नसलं तरी चालेल, पण त्यांना घाम फोडणाऱ्या रस्त्यावरती माणसं तुमच्या आमच्यासारखी असली पाहिजे. संसद आणि विधिमंडळ गदागदा हलवणारी माणसं रस्त्यावरती असली पाहिजे. याला जिवंत लोकशाहीचं लक्षण म्हणतात. ते बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सजग व्हावं लागणार आहे. हळूहळू अधिकार चालले. त्यामुळं पुन्हा एकदा तेच दिवस येऊ द्यायचे नसतील तर आज जयंती आहे. पण करा, प्रतिज्ञा करा, रस्त्यावरती या, लढाई करायला शिका, युद्धामध्ये सहभागी व्हा. हे युद्ध आहे, तुमच्या हक्क अधिकाराची लढाई आहे, तुमच्या लेकरा बाळांचा विषय आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला लाडक्या बहिणीसाठी, आदिवासीचा निधी वळवलाय. निधी वळवता येत नाही, समाज कल्याण स्वतंत्र घेणं आहे, वळवता येत नाही, वळवलेत. कोरोना शिष्यवृत्त्या नाही आहेत. आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी नाचगाणं करणार आहोत फक्त, पुढे काही मिशन घेऊन जाणार नाही. आज काही अजेंडा ठरवणार आहोत की नाही, आम्हाला 365 दिवस काय कार्यक्रम करायचा आहे, करणार आहोत की नाही आपण. मला असं वाटतं की तो कार्यक्रम केला पाहिजे. बाबासाहेब रस्त्यावरची लढाई लढत होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. बाबासाहेबांनी 14 अप्रैलचं आंदोलन केलं. बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या समोर आंदोलन केलं. बाबासाहेब आंदोलन करते आहेत, बाबासाहेब सत्याग्रही आहेत, बाबासाहेब हिंडणारे होते. जसं आता अभय काकांनी सांगितलं की अर्थतज्ञ, काय सांगावं बाबासाहेबांच्या बद्दल, शब्दच नाही. एवढा अभ्यास बाबासाहेबांचा होता आणि त्या विद्वत्तेच्या जोरावरती बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला माणूस बनण्याचा अधिकार या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. मला असं वाटतं की आज या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या आधी बोलणार नाही, पुढे जायचंय, आमदार मॅडमला बोलायचंय, बऱ्याच वेळी तुम्ही देखील बसून आहात. पण जयंतीच्या निमित्तानं महापुरुषांच्या विचाराचा काही अजेंडा आपण करून पुढे घेऊन गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आधुनिक राष्ट्राचे निर्माते असं म्हटलं जातं. आणि ते जर आपल्याला ती पदवी आहे, ते संविधान दिलं, ते जर सुरक्षित ठेवायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला जे आपले धोके आहेत आपल्या समोरचे ते ओळखावे लागतील आणि नाहिरे वर्गासाठी आपल्याला लढाई करावी लागेल. मला असं वाटतं तेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन करेल. एवढंच प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांना आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करून थांबतो. मला बोलवलं, सन्मान केला, बाबासाहेबांच्या प्रति 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी संयोजन समितीने मला उपलब्ध करून दिली. संयोजन समिती देखील मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. जय भीम, जय संविधान. या ठिकाणी श्रीतिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय सतीश भाऊ गुगळे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सतीश भाऊ, तुम्ही गेल्या 15 वर्षापासून